चौघी जण दासी बोलावून घेतले त्यावेळेला आणि घेतल्यानंतर मोर्चा तर बाजूला बाळापण मारला पाहिजे त्या टायमाला, नाहीतर आपल्या कुळाला बट्टा लागेल त्या टायमाला, असा विचार करून त्या गेला. म्हणूनच चौघी जण दासीसनी राजा धुरायताना बोलावून घेतलं आणि लागला होता सांगायला त्यावेळेला. काय सांगत होता मोर्चा तर बाजूला. आलेल्या दासीनी चौघी जणींनी राजाला नमस्कार घातलाय त्या टायमाला. राजेसाहेब सरकार धनीसाहेब महाराज त्यावेळेला असं बोलत असताना मोर्चा तर बाजूला. कशासाठी बोलावणं केलं सा आम्हाला सांगशीला काय ते टायमाला. त्या वेळेला राया बस नुकतंच एक लग्न झालेली माया माऊली नांदायला गेली होती, नांदून आपल्या माहेरी आली होती. आणि काय झालं ते सांगा आई वडिलाला. आई वडिलाला अगदी डोळ्यातून पाणी आणू लागली होती सांगायला, कारण तिच्या दैवानं तिची गतच तशी केली होती. बर काय लागली होती सांगायला माहिती आहे का? कशी सांगत होती. लेक बोलरी आईला कसं सांगू मी आईला. लेक मस्त आईला कसं सांगू मी आईला. खेळ दैवानं मांडला नवरा दारुडा निघाला. दादा काय मिठारी बाळ पदरात ढोळ त्यांना काय मिठारीन अन्न मिळेल पोटाला नवरा दारुडा निघाला. सणासुदीच्या दिवसाला पोरासनी कपडे नाही, दिवाळीचा सण आला, एखादा आपला लग्न कार्य आलं, एखादा वास्तुशांती आली तर मुलासनी कपडे नाही. काय म्हणतात माहिती आहे का? काय म्हणतात. नाही मुरानात पडे आपला मोबाईल नाही पोरा कधी घेतलं नाही दादा मला नवीन लुगडे. माझ्या मोल मजुरीवर सारा संसार चालेला. दारूचं व्यसन एवढं बाद आहे, बाद आहे. अंगापुरती प्यालं तर चांगलं बी आहे, पण नाही प्यालं बर आहारी गेलं तर मात्र घराचं वास सुद्धा पुरत नाही. होय.
म्हणून काय म्हटलंय माहितीये का? काय म्हणलंय? रोज पैशासाठी मारे, याला दारू तेवढी प्यारे, रात्रंदिवस गुत्त्यावरे, राहू कोणाच्या जीवावरी, माझा संसार मोडला, नवरा दारुडा निघाला. नवरा दारुडा निघाला, ये देवा मारला, नवरा दारुडा निघाला. जिल्हा हाय कोल्हापूर, त्याला तालुका करवीर, तिथं सिये गाव थोर, त्यात नांदत बिरदेव, शाहीर सरदार कवनाला, माहिती असावं सर्वाला. या प्रकार कोणता घडायच्या टायमाला या वेळेला 14 जण दासी लागल्या तर राजाला नमस्कार घालून बोलायला कशासाठी येणं केलं सांग.